नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज अतिशय पौष्टिक अशी आज आपण ही खजूरची रेसिपी पाहणार आहोत बरं का. ही नेमकी काय असेल तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण कणिक मळूयात. त्याच्यासाठी इथं घेणार आहे गव्हाचं पीठ. एकूण 2 कप इतकं घेणार आहे बरं का. 1 कप सुरुवातीला चाळून घेतलं. 1 कप चाळून झालं की पुन्हा आणखीन 1 कप घालून चाळून घेऊयात. आता तुम्ही इथं गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मैदा खाणं तितकंसं योग्य नाही. मग नेहमी आपल्या घरामध्ये चपातीसाठीचं जे गव्हाचं पीठ असतं तेच इथं वापरायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात. पिठामध्ये मीठ हे मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून ना आपण कणिक मळून घेऊयात. किंवा तुम्ही अर्ध मैदा अर्ध गव्हाचं पीठ करू शकता. आता इथं तर माझं चांगल्या क्वालिटीच्या गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामुळे की नाही ह्याच्यामध्ये बिलकुल पण जरासुद्धा मी मैदा वापरणार आहे. आता थोडं थोडं घालून कणिक मळून. आणि आतापर्यंत तुम्हाला कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण मस्त खुसखुशीत अशा खजूरच्या पोळ्या करत आहोत बघा. आता ही जी कणिक मळत आहोत ना, ती नेहमी चपातीसाठी मळतो तशी मळायची नाही, जरा सैलसर मळायची. कारण कुठल्याही पोळ्या करायच्या असल्या तर कणिक चांगल्या प्रकारे मळलेली असावी. थोडं थोडं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि कणिक अशी मर्दून मर्दून आपल्याला मस्त मऊ कणकीचा गोळा करायचा. जर तुमची चांगली मळलेली असली ना तर पोळ्या सुद्धा न फुटणाऱ्या चांगल्या होतात बरं का. अगदी मस्त मर्दून मर्दून घेतलं आणि पुन्हा वरून थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा हलकी थोडीशी कणिक चांगल्या प्रकारे मऊ करून घेणार आहे बरं का. कणिकला थोडंसं तेल लावल्यामुळे की नाही मऊ कणिक राहते, त्याच्यामुळे थोडंसं तेल लावून मळून पुन्हा घ्यायचे. अगदी तूपसुद्धा वापरू शकता तुम्ही. आणि मग दुसऱ्या भांड्यामध्ये ह्याचा गोळा करून ना ठेवायचा आहे. कणिक ही अगोदरच मळून घ्यायची, म्हणजे कणिक ना चांगल्या प्रकारे भिजली पाहिजे बरं का. साधारण एक 20 मिनटं तर कणिक ही अगोदरच मळायला हवी. आणि बघा अगदी पेड्यासारखी मऊ अशी आपली ही कणिक झाली. आता झाकून जरा ही बाजूला ठेवूयात. आज आपण खजूरची पोळी करत आहोत, तर इथं घेतलेला आहे बघा खजूर. तर इथं हा मऊवाला खजूर घेतलेला आहे बरं का. आणखीन दुसरासुद्धा खजूर मिळतो ज्याच्यामध्ये बी नसतात, पण त्याच्यापेक्षा हा खजूर मऊ असतो. जितका खजूर मऊ असेल ना तोच घ्यायचा आहे बघा. आता ह्या खजूरमध्ये बी आहेत, पण खजूरमध्ये बी एकदम छोटी आहे बघा आणि एकदम मऊ असा हा खजूर आहे. सुरुवातीला मी हाताने एक खजूर काढून दाखवला तुम्हाला आणि आता सुरीने दाखवते. पाठीमागचं जे आहे ना ते काढायचं आहे बरं का, जरा बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही. आणि बघा मध्येत ना सुरीने अशी चीर मारायचे आणि बी काढायचे. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे, बिलकुल वेळ लागत नाही. आता हे खजूर ना 250 ग्रॅम म्हणजेच की पाव किलो इतके हे खजूर घेतलेत बघा. तुम्हाला खजूर खाण्याचे थोडक्यात फायदे सांगते बरे का. माहिती असतील तर ठीक आहे, पण ज्यांना नसतील माहिती त्यांच्यासाठी सांगते. खजूरमध्ये ना फायबर, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात बघा. खजूर खाल्ल्यामुळे का नाही पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, अशक्तपणा दूर होतो. खजूरमध्ये ना कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे घटक असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत बघा. आणि खजुरात ना नैसर्गिक साखर म्हणजेच की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. त्यामुळे खजूर खाल्ल्यानंतर ना शरीराला लगेच ताजी ऊर्जा मिळते. असे बरेच फायदे आहेत बरे का. खजूरमधले सगळे बी काढून झालेत. आता चला आपण ह्याच्या पोळ्या करत आहोत, तर खजूर मऊ करून घेऊयात. तर गॅसवरती कढई ठेवले, 1 चमच इतकं तूप घातलंय आणि आपण घेतलेला खजूर होता ना तो सर्व घालून घेतलेला आहे. आणि आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे खजूर चांगला मऊ होसपर्यंत. जे तुम्हाला वाटलं तर खजूर तुम्ही बारीक बारीक चिरून घेऊ शकता, म्हणजे इथं खजूर नरम व्हायला वेळ लागणार नाही. शिवाय एकदा मिक्सरला फिरून घेतला आणि मग इथं तुपावरती परतून घेतला तरीसुद्धा चालेल. आता बघा ह्याचा एक गोळा झाला आहे. जर अशी तूप कमी वाटते म्हणून आणखीन थोडंसं तूप घातलं बघा आणि चांगलं हे परतून घेऊ. खजूर हे खूप चिकट असतं बघा, त्याच्यामुळे का नाही जरा परतायला असा त्रास होतो. पण हे लाकडी उलतान वापरल्यामुळे ना जरा तेलात चिटकतं, म्हणून आता इथं ना स्टीलचं उलतान घेतलंय, म्हणजेच की चांगल्या प्रकारे आपल्याला हे परतून घेता येईल ना म्हणून. आता बघा मस्त प्रकारे इथं मऊ झालेलं तुम्हाला दिसत असेल बघा, असं हलकं थोडंसं पातळ झालेलं दिसत असेल. एक चांगलं 2 ते 3 मिनिटानंतर परतून झाल्यानंतर ना असं एकदम मऊ खजूर झाला आहे, बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे नारळाचा बुरादा किंवा डेसिकेट कोकोनट. 1 वाटी इतका घेतला होता, अर्धी वाटी इतकाच वापरला आहे आणि अर्धी वाटी इतका बाजूला ठेवला आहे. कारण ह्याच्यामध्ये आपलं हे डेसिकेट कोकोनट किती बसतं हे आपल्याला बघायचं आहे बरं का. कारण पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं नाही आपल्याला, छान ह्याचा एक गोळा तर व्हायला हवा, कारण आपण पोळ्या करत आहोत. त्यामुळे अति जास्त डेसिकेट कोकोनट वापरायचं नाही. जितका तुमचा खजूर असेल ना त्याच्यानुसार तुम्हाला नारळाच्या बुरादाचं प्रमाण वाढवायचं आहे. तर आता इथं जेवढं मी हे नारळाचा बुरादा घातला ते अगदी बरोबर झालं आहे बघा, चांगल्या प्रकारे मिसळलं आहे. मग ह्याच्यामध्ये शेवटी वेलची पूड आणि थोडंसं मीठ घातलं आहे. खजूर नरम करत असताना आपण ज्यावेळेस सुरुवातीला तुपामध्ये घातला तेव्हापासून आतापर्यंत गॅस मात्र बारीकच ठेवला आहे, बिलकुलसुद्धा तुम्हाला वाढवायचं नाही. आणि बघा हे चांगलं मऊ झालं आहे, तुम्हाला इथं आता मी ज्यावेळेस परतून घेते त्यावेळेस समजत असेल. आणि एक गोळा झाला आहे, गॅस लगेच बंद करायचा आहे. तुम्ही जर अजून बराच वेळ परतत राहिला तर ना हा गोळा कडक होऊ शकतो. आणि इथं उरलेलं डेसिकेट कोकोनट तुम्हाला दाखवलं ते बाजूला ठेवते. एक चांगला गोळा झाला की खाली काढून घ्यायचा आणि पसरून घेऊयात.
आता हे जरा खूप गरम आहे तर हलकं थोडंसं थंड करून घेऊया. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये ना खसखस भाजूनसुद्धा घालू शकता बरं का सारणामध्ये. आता इथं मी खसखस नाही, फक्त फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूड आणि मीठ घातलं आहे बघा, चव छान यावी म्हणून. आता हे हलकं थोडंसंच थंड करून घेतलं आहे, जास्तसुद्धा थंड करायचं नाही बघा. आणि आता आपण पुरणाचे गोळे कसे करून घेतो, अगदी तसे ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. आता इथे एका वेळेसच ह्या सारणाचे सर्व हे गोळे ना पुरणाचे जे उंडे ते करून घेते. म्हणजे कसं सारखं सारखं ना आपल्याला ह्याचे गोळे करायला नको म्हणून. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा चांगल्या 5 ते 6 इतक्या पोळ्या होणार आहेत आपल्या बघा. एका साईडच्या सर्व मी ठेवलेल्या आहेत. आता इथं तोपर्यंत कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे बघा, एकदम मस्त मऊ झाले, तुम्हाला कळत असेल. एक छोटा कणकेचा त्याच्यातनं गोळा घ्यायचा, बाकीचे कणिक झाकून बाजूला ठेवायचे. सुकंच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा गोळा जरा बुडवून घ्यायचा आणि नेहमी आपण पुरणपोळीसाठी कसा उंडा करतो तसा करून घ्यायचा. म्हणजेच की ह्याची एक छोटी वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा सारणाचा गोळा भरायचा आणि वर जे एक्स्ट्राचं पीठ येतं ना ते काढून घ्यायचं बघा. आणि काय करायचं, वरचं जे टोक आहे तिथंच दाबून घ्यायचं आणि मस्त हातावरती गोल करून असं चपटं करायचं. म्हणजे आतमधलं जे खजूरचं सारण आहे ते कडेपर्यंत जायला हवं म्हणून. आणि आता काय, सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभुरून लाटून घेऊयात. अलगद हाताने लाटून घ्यायचं आपल्याला बरं का. आपण कणिक चांगल्या प्रकारे मळल्यामुळे ह्याच्यातनं सारण बिलकुलसुद्धा बाहेर येत नाही बघा. अलगद ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तसं तर आपण इतर पुरणपोळी करतो गव्हाची वगैरे, ती थोडीशी वेगळी आहे आणि ही थोडीशी पद्धत खूपच वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, खजूर खूप असा चिकट असतो. तर त्याच्यामुळे का नाही, जर अशा आपल्या पोळ्या इतर पोळ्यांपेक्षा वेगळ्या होतात. आता बघा इथं मी लाटून घेतले. जिथपर्यंत आपलं हे सारण जातं ना तिथंपर्यंतच लाटायचे. आता मी जरा जास्तच ह्या कडा जाड वाटतात म्हणून लाटून घेते. पण सारण आहे तिथंपर्यंतच लाटायची. जराशी जाडच ही पोळी ठेवायची बरं का. म्हणजे कशी जास्त गोडसुद्धा लागत नाही, कारण खजूर हे मऊ जो असतो ना तो खूपच गोडीला असतो. म्हणून मी कणकेचा उंडासुद्धा जरा जास्तीचाच घेतला होता बघा. आता चला भाजून घेऊयात. तर गॅसवरती तवा गरम करायला अगोदरच ठेवला होता. तव्याला जरा तूप लावून घेतलं आहे आणि लाटलेली पोळी टाकून शेकून घेऊयात. आता इतर आपल्या पोळ्या ज्या करतो त्या फुगतात, पण ह्या मात्र पोळ्या फुगत नाहीत. कारण खजूर चिकट असल्यामुळे का नाही ते चिटकून बसतं, फुगत नाही. तसं तर ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. जसं की आपण ह्याच्या अगोदर मस्त टमटमीत फुगणाऱ्या रताळ्याच्या पोळ्या केल्या, केळ्याच्या पोळ्या केल्या, त्याचबरोबर ओल्या नारळाच्या पोळ्या केल्या, आपल्या पुरणाच्या पोळ्या केल्या, शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या. ह्या सर्व पोळ्या अगदी छान प्रकारे कशा फुलतील अशा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि आज पण आपण एकदम वेगळी खजूरची ही पोळी केली बरं का. आता बघा तुम्हाला इथं दिसत असेल, जे खजूरचं सारण आहे तिथंपर्यंतच पोळी लाटायची. आता इथं जरा मी कडा जाड होतात म्हणून जरा लाटून घेतल्यात, पण तुम्हाला तिथं सारण न गेलेलं दिसत असेल. आता काय, तूप लावून चांगल्या ह्या पोळ्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या बघा. मस्त जरा चांगल्या खरपूस भाजल्या ना मग चवीला छान लागतात ह्या बरं का. आणि ह्या पोळ्या अगदी 2 ते 4 दिवस खराब होत नाहीत बघा, मस्त राहतात. फक्त चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या. फास्ट गॅस करायचं नाही भाजण्यासाठी, मध्यम तू जरा कमीच ठेवायचं बघा, म्हणजे चांगल्या प्रकारे भाजल्या जातात. आता तुम्ही म्हणाल पोळी म्हटल्यानंतर फुगायला हवी, ही तर फुगलीच नाही. पण तुम्हाला सांगितलंच, खजूरची असल्यामुळे जर अशी ही पोळी आपली फुगत नाही. बाकी इतर सर्व पोळ्या तुम्हाला मी फुगतानाचे व्हिडिओ शेअर तुमच्यासोबत केलेत. बऱ्याच जणांना ते व्हिडिओ आवडले. खूप छान असा प्रतिसाद तुम्ही त्या व्हिडिओना दिला. शिवाय आपले ते व्हिडिओ व्हायरलसुद्धा आहेत. अगदी केळ्याच्या पोळ्यासुद्धा खूप छान होतात बघा. आता इथं बघा ह्या खजूरच्या सर्व पोळ्या मी करून घेतल्यात आणि तुम्हाला दाखवत आहे. अगदी कडेपर्यंत सारण नाही गेलं, थोडं थोडं राहिलं, पण छान सगळीकडं सारण तर पसरलेलं आहे बघा. पण नेहमी आपण त्याच चवीच्या तर पोळ्या खातो, काहीतरी वेगळं खायचं असतं, तर तुम्ही नक्की एकदा ही खजूराची पोळी ट्राय करू शकता. मस्त चवी लागते. शिवाय आपण आठवड्यातनं एकदा तरी देवाला नैवेद्य दाखवतो. नेहमी तेच गोडाचे पदार्थ करतोच आपण. मग कधीतरी ही खजुराची पोळीसुद्धा करू शकता. अगदी नैवेद्याला एकदम मस्त अशी आहे. किंवा कधीतरी काही तर गोडधोड खायचं असेल किंवा प्रवासामध्ये न्यायची असेल तरीसुद्धा ही खजूर पोळी करू शकता. जास्तीची झंझट नाही, म्हणजे पुरण शिजवा, पुरण चाळा, अगदी झटपट अशी होते. शिवाय तुम्ही अशी कोरडी खालात तरी छान लागते, कारण ही गोड असल्यामुळे. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.